नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला TCSच्या पॅटर्नप्रमाणे महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर त्यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे तलाठी भरती ठोकळा, ज्यामध्ये आपण तलाठी भरती 2025च्या अनुषंगानं 10,000 प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा। तसेच जे कोणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, न्यूरॉन या डॅश डॅशच्या पेशी असतात। मित्रांनो, न्यूरॉन आहेत ते आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेमध्ये असणाऱ्या पेशी आहेत। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 चेतापेशी असतात। ठीक आहे, तर मित्रांनो आणखी एक प्रश्न असतो की आपल्या शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 2, विनू मंकड चषक डॅश डॅश या क्रीडा प्रकारातील स्पर्धा आहे। या ठिकाणी पाहायचं आहे विनू मंकड कोण होते? तर मित्रांनो, विनू मंकड म्हणजेच मूलवंतराय हिम्मतलाल मंकड हे कोण होते? तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार। आणि मित्रांनो, यांच्या स्मरणार्थच BCCI कडून अंडर 19 क्रिकेट गटामध्ये एक दिवसीय सामन्यांची स्पर्धा खेळवली जाते, ज्याला नाव देण्यात आलेलं आहे विनू मंकड चषक। म्हणजे आपलं उत्तर काय? ही स्पर्धा क्रिकेटशी संबंधित आहे, पर्याय 1। प्रश्न क्रमांक 3, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 अन्वये राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात। ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, यासाठी कलम 217 अन्वये राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा सल्ला घेतात। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश फ्रेंच रिव्हिएरा ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते? आता या ठिकाणी पहा, फ्रान्स हा देश आहे, त्याच्या आग्नेय किनारपट्टीला एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणाचं नाव आहे रिव्हिएरा। आणि त्यानुसार भारतामध्ये देखील आग्नेय दिशेला समुद्रकाठावर एक ठिकाण आहे ज्याच्यावर फ्रेंचांचा ताबा होता आणि म्हणूनच त्या ठिकाणाला फ्रेंच रिव्हिएरा ऑफ द ईस्ट म्हणतात। तर ते मित्रांनो ठिकाण कोणतं आहे? पुदुच्चेरी, पर्याय 2 आपलं उत्तर आहे। या ठिकाणी फ्रेंचांनी आपला विकास केला आणि आपली संस्कृती जोपासली आणि त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यावर फ्रान्समध्ये आल्यासारखं वाटतं, म्हणून या ठिकाणाला मिनी फ्रान्स असं देखील म्हटलं जातं। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5, RTI माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या विभागाअंतर्गत एखादी व्यक्ती सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळण्यासाठी अर्ज करू शकते? आता या ठिकाणी पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याच्या कलम 6 नुसार एखादी व्यक्ती सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळण्यासाठी अर्ज करू शकते, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। कलम 7 नुसार काय होईल? तर ज्या अधिकाऱ्याकडे माहिती मागितली गेली आहे तो अधिकारी 30 दिवसांच्या आत माहिती देईल किंवा त्यासंबंधी माहिती नाकारण्यासाठी कारण देऊन माहिती नाकारेल। ठीक आहे, त्यासोबतच कलम 8 काय सांगतंय? तर कलम 8 नुसार अशा काही गोष्टी आहेत ज्यांची माहिती देता येत नाही, ज्या गोष्टी राष्ट्राच्या हितासाठी किंवा एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी आवश्यक आहेत अशी माहिती देता येत नाही, त्याची यादी कलम 8 मध्ये आहे। ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6, कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती? आता मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या अगोदरचे शहाजीराजे आणि त्यांच्या अगोदरचे मालोजीराजे यांच्या कारकिर्दीतील इतिहास संस्कृत भाषेमध्ये आणि काव्यरूपामध्ये कवींद्र परमानंद यांनी लिहिलेला आहे। आणि मित्रांनो, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील कवीने लिहिलेला आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 छत्रपती शिवाजी महाराज। नाव काय कवीचं? कवींद्र परमानंद। ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 7, सुरीमध्ये धारदार कर्तन कडा असते कारण? आता या ठिकाणी पहा, सुरी कोणत्या तत्वावर काम करते? तर
कमीत कमी स्पर्श आणि जास्तीत जास्त दाब या तत्वावर काम करते. म्हणजेच काय, ते स्पर्श कमी करते आणि प्रयुक्त होणारा दाब वाढवते. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, मंत्री परिषदेमध्ये पंतप्रधानासह मंत्र्यांची एकूण संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या डॅश डॅश टक्क्यापेक्षा जास्त असू नये. या ठिकाणी पहा, लोकसभेची जी सदस्य संख्या असते त्यापैकी फक्त 15% किंवा त्यापेक्षा कमी लोक मंत्री होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 15%. समजा 100 सदस्य संख्या आहे तर त्यापैकी फक्त 15 किंवा त्यापेक्षा कमी लोक मंत्री होऊ शकतात. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 9, कोणता मुस्लिम सण हजच्या पवित्र कालावधीच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो. या ठिकाणी याबद्दल फार माहिती नाही आहे, फक्त या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ईद उल अधा या सणानं हजचा कालावधी सुरू होतो. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि ईद उल फित्र म्हणजे काय, ज्याला आपण रमजान ईद असं म्हणतो ते. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 10, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे. आता या ठिकाणी पहा 2 गोष्टी घेतल्या, एक घेतला बर्फाचा गोळा आणि दुसरा घेतला डांबर गोळी. ठीक आहे, मग काय केलं, यांना ठेवलं हवेमध्ये, काय होईल, बर्फ वितळेल आणि या स्थायी रूपाचं द्रव रूपामध्ये रूपांतर होईल. ठीक आहे, त्याचबरोबर डांबर गोळीचं काय होतं, तर स्थायी रूपाचं वायूमध्ये रूपांतर होतं आणि डांबर गोळी लहान होते. मग या ठिकाणी काय होतं, ज्या ठिकाणी स्थायूचा द्रव होतो त्याला काय म्हणायचं, द्रवीभवन, आणि ज्या ठिकाणी स्थायूचा डायरेक्ट वायू होतो त्याला काय म्हणायचं, संपलवन. म्हणजे डांबर गोळीमध्ये काय होतंय, संपलवन होतंय. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, फुलकारी फुलप्रिंट भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी पहा, पंजाबच्या काही भागामध्ये वस्त्रावर म्हणजे कापडावर एम्ब्रॉयडरी करून फुलांची चित्र काढली जातात, त्याला काय म्हटलं जातं, फुलकारी म्हटलं जातं. आणि ते मित्रांनो कुठे प्रसिद्ध आहे, पंजाबमध्ये. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते. या ठिकाणी पहा, लोकसभेचे प्रथम म्हणजे पहिले सभापती होते जी.व्ही. मावळणकर. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. मित्रांनो, हे 1952च्या निवडणुकामध्ये अहमदाबाद या ठिकाणाहून निवडून गेले होते आणि 1952 ते 1956 या कालावधीमध्ये भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती होते. ठीक आहे, आता या ठिकाणी सध्या सभापती कोण आहेत, तर ओम बिर्ला हे आहेत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13, कोणत्या शहराला भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हटले जाते. या ठिकाणी पहा, भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर, भारतामधील सिलिकॉन व्हॅली, भारताचे अंतराळ शहर, भारतातील विज्ञान शहर किंवा गार्डन सिटी ऑफ इंडिया ही नावं आहेत बेंगलोरची, म्हणजेच बेंगलुरूची. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 हे आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील कृष्णा नदी ही डॅश डॅश नदी आहे. आता या ठिकाणी पहा, कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते आणि पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कृष्णा नदी कोणत्या दिशेला वाहते, पूर्व दिशेला वाहते. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 15, जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी पहा, जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्क, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? तर भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे? आता या ठिकाणी पहा, सर्वोच्च न्यायालय ज्या तत्वांवर काम करतं ती तत्व आणि सर्वोच्च न्यायालयाची प्रणाली भारतानं अमेरिकेकडून घेतलेली आहे. म्हणजेच काय, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेकडून घेतलेली आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच जर तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील तरतुदी आणि त्यांचे स्रोत माहीत करून घ्यायचे असतील तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यावर आपण महत्त्वाची माहिती वेळोवेळी देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला यासंबंधी कोणतीही महत्त्वाची माहिती हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदीद्वारे बनलेला आहे? आता या ठिकाणी पहा, जोग धबधबा म्हणजेच काय, गिरसप्पा धबधबा कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यामध्ये आहे आणि हा शरावती नदीवर बनलेला आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. काय लक्षात ठेवायचं, जोग धबधबा म्हणजेच गिरसप्पा धबधबा कुठे आहे? कर्नाटकमध्ये. जिल्हा कोणता? शिमोगा. आणि नदी कोणती? शरावती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी कोणता घटक प्रजाती महाविलुप्त होण्याचे कारण असू शकतात? या ठिकाणी पहा, आता समजा एखादं झाड आहे, ठीक आहे, एखाद्या विशिष्ट जातीचं झाड आहे. काय होतं, लोकसंख्या वाढते आणि जमिनीची गरज देखील वाढते. त्यामुळे झाडांची तोड होते, वृक्षतोड होते आणि त्यामुळेच काय होतात, झाडांच्या प्रजाती विलुप्त होतात. ठीक आहे. म्हणजेच काय झालं, तर जमिनीच्या वापरामध्ये बदल झाला आणि त्यामुळे काय झालं, झाडांच्या काही प्रजाती नामशेष झाल्या. पुढे पहा, औद्योगिकरणामध्ये काय होतं, झाडांचा वापर इंधन किंवा कच्चा माल म्हणून केला जातो. मग काय होतं, या ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे एखादी प्रजाती विलुप्त होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या काय करतायत, तर प्रजाती महाविलुप्त होण्याचं कारण बनू शकतायत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 वरीलपैकी सर्व. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणत्या जमातीच्या बऱ्याच पिढ्यांनी काळवीट संरक्षित केले आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, बिश्नोई जमात आहे जी राजस्थानमध्ये आढळते. ठीक आहे. त्या जमातीनं काय केलेलं आहे, तर मोठ्या प्रमाणावर पर्यावरणात संरक्षण आणि जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी शपथ घेतलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, बिश्नोई जमातीच्या बऱ्याच पिढ्यांनी काळवीट संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन करण्यासाठी शपथ घेतलेली आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, सपाट आरशामध्ये डॅश डॅश नेहमी आभासी प्रतिमा तयार होते. आता या ठिकाणी पहा, काय होतं, समजा सपाट आरसा आहे, याच्यासमोर आपण उभे राहिलो तर आपली प्रतिमा आहे ती आरशाच्या पाठीमागे तेवढ्याच अंतरावर दिसते. ठीक आहे. म्हणजे काय, तर सपाट आरशामध्ये प्रतिमा आहे ती आरशाच्या पाठीमागे तयार होते. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते कलम 35 यामध्ये काय दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आणि त्यामध्येच कलम 14 ते 18 समानतेचा हक्क आहे. ठीक आहे. कलम 25 ते 28 धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे आणि कलम 23 आणि 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क आहे. परंतु त्यामध्ये कुठेही संप करण्याचा हक्क दिलेला नाही. म्हणजे पर्याय 1 संप करण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतीय घटनेचा कोणता अनुच्छेद सर्व भारतीय सेवांना हाताळतो? मित्रांनो, या ठिकाणी पहा, ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे काय, सर्व भारतीय सेवा. याच्यामध्ये काय येतं, IAS, IPS, IFS, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या सेवा याच्यामध्ये येतात. तर मित्रांनो, हे जे कलम आहे ते कुठे आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 312 मध्ये. ह्याच्या तरतुदी आहेत त्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 312 मध्ये आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. काय लक्षात ठेवायचं, ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजेच काय, अखिल भारतीय सेवा कुठे आहेत, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 312 मध्ये.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रामधील दक्षिण कोकण किनारपट्टीची मृदा डॅश डॅश मृदा आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा आढळते. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, पाठ ठेवायचा आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला IT हब समजले जाते. आता या ठिकाणी पाहायचं आहे की महाराष्ट्रामधील पुणे शहरामध्ये आणि पुण्याच्या काही भागामध्ये IT क्षेत्र मोठ्या प्रमाणावर एकवटलेलं दिसतंय. म्हणून त्या ठिकाणी त्या पुणे जिल्ह्याला किंवा पुणे शहराला महाराष्ट्राचं IT हब असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 पुणे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 भारताच्या टिंबटिंबच्या अनादराला प्रतिबंध करत नाही. आता या ठिकाणी पहा, भारताच्या राष्ट्रीय चिन्हांचा अपमान होऊ नये म्हणून भारतानं राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 साली आणला. तर मित्रांनो, त्यानुसार भारताचा राष्ट्रीय ध्वज, संविधान, राष्ट्रगीत, भारताचा नकाशा या सर्वांचा अपमान केला जाणार नाही यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, आणि त्यामध्ये मित्रांनो राष्ट्रीय पक्ष येत नाही. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 हा आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला डॅश डॅश म्हणतात. आता या ठिकाणी पहा, अन्न साखळीमध्ये काय होतं, सुरुवातीला सूर्यापासून गवत ऊर्जा घेतं. गवताला किडा खातो, किड्याला बेडूक खातो, बेडकाला साप खातो आणि सापाला गरुड खातो. ठीक आहे, मग या ठिकाणी काय होतंय, तर वनस्पतीचं पोषण आहे ते सूर्याच्या प्रकाशावर होतंय, किड्याचं पोषण गवतावर होतंय, त्याचबरोबर बेडकाचं पोषण किड्यावर होतंय. म्हणजे काय होतंय, तर प्रत्येक सजीव आपल्या पोषणासाठी आपल्या खालच्या पातळीवर अवलंबून आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, या ठिकाणी प्रत्येक पातळी ही पोषणावर आधारित आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हणतात. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. उलर सरोवर डॅश डॅश मध्ये स्थित आहे. मित्रांनो, उलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हे काश्मीरमधील बांदीपुरा या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय 3 काश्मीर हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, उलर सरोवर गोड्या पाण्याचं सरोवर आहे आणि हे भारतातील सर्वात मोठं आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. भारतातील जंगली गाढवाचे एकमात्र घर खालीलपैकी कोणते आहे. आता मित्रांनो, गुजरातमध्ये कच्छचं रण आहे, त्या ठिकाणी जंगली गाढवं आढळतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रीय पोषण संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन डॅश डॅश येथे स्थित आहे. आता या ठिकाणी पहा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनची स्थापना 1918ला कोन्नूर या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यानंतर पुढे आणखी एकदा याची स्थापना 1955ला हैदराबाद या ठिकाणी करण्यात आली आणि सध्या याचं मुख्यालय किंवा याचं मुख्य ठिकाण हैदराबाद या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. काय लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय पोषण संस्था मुख्यालय हैदराबाद आणि स्थापना 1955. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 30. ICICI बँकेचे मुख्यालय कोठे स्थित आहे. मित्रांनो, ICICI बँकेची स्थापना 1955 आणि मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 31. कोयना वन्यजीव अभयारण्य हे डॅश डॅशच्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव नैसर्गिक जागतिक वारशाचे ठिकाण आहे. या ठिकाणी पहा, कोयना धरण किंवा कोयना वन्यजीव अभयारण्य कुठे आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि राज्य कोणतं, आपलं महाराष्ट्र. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे की कोयना वन्यजीव अभयारण्याला अभयारण्याचा दर्जा कधी दिला गेला, तर 1985ला. लक्षात ठेवायचं, कोयना वन्यजीव अभयारण्याला 1985 साली अभयारण्य हा दर्जा देण्यात आला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उद्धार करण्यासाठी ब्रिटिश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आला. आता या ठिकाणी पाहायचं आहे, भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्यासाठी आली.
परंतु तिने पुढे भारतामध्ये सत्ता स्थापन करायला सुरुवात केली आणि या सत्तेवर किंवा या कंपनीवर स्वतःचं नियंत्रण असावं, स्वतःचा ताबा असावा यासाठी ब्रिटिश शासनानं काय केलं तर 1873ला रेग्युलेटिंग ॲक्ट आणला, ज्याद्वारे ब्रिटिश शासन हे ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण करू शकत होतं. आणि त्यामुळेच मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे, रेग्युलेटिंग ॲक्ट 1873 म्हणजेच काय, नियमन कायदा 1873, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. काय झाले या कायद्यानं तर ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिश शासनाच्या अधिकाराखाली आली. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33. 1615 मध्ये मुघलांनी हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव गुलशनाबाद असे बदलले गेले होते. आता या ठिकाणी पहा 1615 मध्ये मुघलांनी नाशिक हस्तगत केलं आणि त्यामुळे त्यांनी त्याचं नाव बदलून गुलशनाबाद असं केलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 नाशिक. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34. पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये डॅश डॅश या वर्षी करण्यात आली. आता या ठिकाणी पहा पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना मुंबई या ठिकाणी 1851 साली के.एन. कामा यांनी केली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 1851. तर मित्रांनो ही संस्था स्थापन करण्यासाठी के.एन. कामा यांना फर्दुंजी नवरोजी आणि एस.एस. बेंगली यांनी निधी दिला होता. ठीक आहे, आणि स्थापन झाल्यानंतर फर्दुंजी नवरोजी हे त्याचे अध्यक्ष बनले आणि एस.एस. बेंगली हे त्याचे सचिव झाले. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 35. भारताचे पहिले मिथेनॉल आधारित पर्यायी स्वयंपाकाचे इंधन डॅश डॅश येथे स्थापित केले जाणार आहे. मित्रांनो स्थापित केलं गेलं आहे 2018 मध्ये आसाममध्ये पहिलं मिथेनॉल आधारित स्वयंपाकाचं इंधन तयार करणारा प्लांट स्थापन केला गेला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पुढे पहा प्रश्न क्रमांक 36. चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. आता या ठिकाणी पहा आपल्या राज्यामध्ये आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे महाराष्ट्र. परंतु काय काय माहीत असलं पाहिजे की चांदोली राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यान कधी म्हटलं गेलं आणि या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे त्याचं नाव काय. ठीक आहे, तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्थापना आहे 1985 सालची आणि त्यानंतर पुढे 2004 साली याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. ठीक आहे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्र लोकसेवा कायदा 2015 नुसार कोणत्याही पात्र व्यक्तीस सार्वजनिक सेवा मिळवण्यासाठीचा अर्ज डॅश डॅश यांना करता येईल. आता मित्रांनो व्यक्तीला काय पाहिजे, सार्वजनिक सेवा कोणाकडून पाहिजे, सार्वजनिक प्राधिकरणाकडून. मग मित्रांनो त्या ठिकाणी एक अधिकारी निर्देशित केलेला असतो, म्हणजे काय नामित केलेला असतो, याच्याकडे आपल्याला अर्ज करता येतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 नामित अधिकारी. तर मित्रांनो जर हा नामित अधिकारी आपल्याला माहिती देऊ शकत नसेल किंवा टाळाटाळ करत असेल तर त्या ठिकाणी आपण प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो आणि त्या ठिकाणी देखील आपलं निरसन झालं नाही तर दुसरं अपील करू शकतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते. मित्रांनो भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कोण, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. तर मित्रांनो ही तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये दिलेली आहे. यानुसार नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांची नेमणूक केली जाते. तर मित्रांनो ही नेमणूक आहे ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 राष्ट्रपती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणती वस्तू स्वयंप्रकाशी नाही. म्हणजे काय, तर कोणत्या वस्तूला स्वतःचा प्रकाश नाही. तर या ठिकाणी सूर्य हा तारा आहे, याला स्वतःचा प्रकाश असतो, ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो आणि विद्युत दिवा हा स्वतः प्रकाशित होतो. परंतु चंद्र काय करतो तर सूर्यापासून आलेल्या किरणांना परावर्तित करतो. म्हणजेच काय, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, म्हणजे पर्याय 3 चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 40. 1976च्या कोणत्या दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची सूची समाविष्ट केली. आता या ठिकाणी पहा भारतीय राज्यघटना कधी तयार झाली किंवा कधी स्वीकारली गेली, 26 नोव्हेंबर 1949. कधी लागू झाली,
26 जानेवारी 1950. परंतु मित्रांनो त्यावेळी त्यामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती. मग पुढे काय झालं, तर स्वर्णसिंग समितीनं शिफारस केली की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य असावीत आणि त्यानुसारच 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीनं 10 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आली. म्हणजे पर्याय 4 42व्या हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये म्हणजेच काय भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. तर यामध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत, 11 आहेत. आणि आपण काय पाहिलं, 10 मूलभूत कर्तव्य 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली. मग 11वं कधी आलं, तर 11वं आहे ते 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलं. ठीक आहे, काय काय लक्षात ठेवणार, मूलभूत कर्तव्य राज्यघटनेचा भाग 4A कलम 51A. ठीक आहे, 1976ची 42वी घटनादुरुस्ती आणि शिफारस कोणी केली होती, स्वर्णसिंग समिती. पुढे पहा प्रश्न क्रमांक 41. काळा घोडा कला महोत्सव KGAF महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो. या ठिकाणी पाहायचं आहे, काळा घोडा हे ठिकाण मुंबईमध्ये आहे आणि या ठिकाणीच काळा घोडा कला महोत्सव साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 42. दारणा धरण भारतामधील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. मित्रांनो दारणा धरण नदी आहे दारणा आणि जिल्हा आहे नाशिक आणि राज्य आहे महाराष्ट्र. म्हणजे पर्याय 1 महाराष्ट्र आपलं उत्तर आहे. काय लक्षात ठेवायचं, दारणा धरण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना डॅश डॅश द्वारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. आता या ठिकाणी पाहायचं, 1899ला सावरकर बंधूंनी म्हणजेच कोणी, तर विनायक दामोदर सावरकर, गणेश दामोदर सावरकर आणि नारायण दामोदर सावरकर या तिघांनी काय केलं, तर मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली आणि पुढे 1904ला त्याचं नाव बदलून अभिनव भारत असं केलं. म्हणजे आपलं उत्तर काय, तर अभिनव भारत संघटनेची स्थापना सावरकर बंधूंनी केली. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. नाव काय त्यांचं, विनायक दामोदर सावरकर, गणेश दामोदर सावरकर आणि नारायण दामोदर सावरकर. ठीक आहे. वर्ष काय, तर मित्रमेळा म्हटलं की 1899 आणि अभिनव भारत म्हटलं की 1904. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44. जैन तत्वज्ञानानुसार देव महावीर यांना वर्धमान म्हणूनही जाणले जाते. ते कितवे तीर्थंकर होते. या ठिकाणी पाहायचं आहे, जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थकर झाले आणि त्यापैकी पहिले होते वृषभदेव आणि 24वे होते वर्धमान महावीर. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 45. पहिल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्काराचे विजेते डॅश डॅश हे आहेत. मित्रांनो पहिला भगवान महावीर पुरस्कार 2019 साली देण्यात आला आणि याचे विजेते होते अभिनंदन वर्धमान. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा योजना बीड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. नगर परिषदेच्या क्षेत्रात जन्म मृत्यू नोंदवण्याची जबाबदारी डॅश डॅश यांची असते. या ठिकाणी पाहायचं आहे, नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यू यांची नोंद ठेवण्याची जबाबदारी आहे ती नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची असते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 मुख्याधिकारी नगर परिषद. प्रश्न क्रमांक 47. गलगंड टिंबटिंबच्या कमतरतेमुळे होतं. मित्रांनो गलगंड म्हणजेच गॉयटर हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे काय होतं, रातांधळेपणा येऊ शकतो आणि जीवनसत्व कच्या कमतरतेमुळे काय होतं, तर स्कर्वी होऊ शकतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48. कावसजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये डॅश डॅश या वर्षी पहिली कापड गिरणी सुरू केली. या ठिकाणी पहा, कावसजी नानाभाई दावर यांनी काय केलं होतं,
तर मुंबई या ठिकाणची पहिली कापड गिरणी 1854 साली सुरू केली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 1854. तर मित्रांनो ही भारतातील दुसरी आणि महाराष्ट्रामधील पहिली कापड गिरणी होती. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 49. डॅश डॅश येथे एरोनॉटिकल चाचणी श्रेणीमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये रुस्तम 2 ची यशस्वी चाचणी करण्यात आली. आता मित्रांनो रुस्तम 2 ची यशस्वी चाचणी आहे ती 2018 साली कर्नाटकातील चित्रदुर्ग या ठिकाणी करण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 चित्रदुर्ग. रुस्तम 2 म्हटले की लक्षात ठेवायचं चित्रदुर्ग कर्नाटक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50. अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे? या ठिकाणी पहा रेहेकुरी अभयारण्य कुठे आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो हे भारतीय काळे काळवीट म्हणजे इंडियन ब्लॅक बक यासाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 भारतीय काळे काळवीट. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 51. आत्मजा, तनया, तनुजा हे शब्द खालीलपैकी कोणासाठी वापरतात? मित्रांनो आत्मजा, तनया, तनुजा म्हणजे काय? तर मुलगी. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52. पोपट पेरू खाते या वाक्यातील क्रियापदाचे योग्य रूप सांगा. मित्रांनो पोपट पेरू खाते असं दिलेलं आहे. काय असतं पण मुळात पोपट पेरू खातो असं असतं. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 खातो हे आपलं उत्तर आहे. काय होतं? जर पुल्लिंगी करता असेल तर काय क्रियापद पुल्लिंगी असणार म्हणजे खातो. आणि जर स्त्रीलिंगी करता असेल तर काय होईल? खाते असं होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणता अंशाभ्यस्त शब्द फारसी मराठी या दोन भाषांमधून तयार झाला? मित्रांनो या ठिकाणी पहा बाजार हाट हा शब्द जो आहे तो फारसी आणि मराठी या दोन भाषांमधील शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 बाजार हाट. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 54. खालील पर्यायातून अनुकरणवाचक शब्द ओळखा. आता या ठिकाणी पहा अनुकरणवाचक शब्द म्हणजे काय? कशाचा प्रकार आहे? तर अभ्यस्त शब्दांचा प्रकार आहे. मित्रांनो अभ्यस्त शब्दांचे 3 प्रकार आहेत. एक अंशाभ्यस्त, दुसरा पूर्णाभ्यस्त आणि तिसरा अनुकरणवाचक. मग त्या ठिकाणी अनुकरणवाचक कधी असतो? जेव्हा अभ्यस्त शब्द आवाजाशी संबंधित असतो तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? अनुकरणवाचक. उदाहरणार्थ खडखड, खटखट हे काय आवाजाशी संबंधित आहेत म्हणून यांना काय म्हणायचं? अनुकरणवाचक. उदाहरणार्थ काय? किरकिर. किरकिर म्हणजे काय? तर हा पण एक काय आवाज दाखवतोय म्हणून याला काय म्हणायचं? अनुकरणवाचक. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 55. जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले जातात त्यांना डॅश डॅश शब्द म्हणतात. आता मित्रांनो जे शब्द मूळचे मराठी भाषेतील आहेत त्यांना काय म्हणायचं? देशी शब्द. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तत्सम कोणते? तर जे शब्द संस्कृतमधून आहे असं मराठीत आले त्यांना काय म्हणायचं? तत्सम शब्द. त्यासोबतच तद्भव कोणते? तर जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्यामध्ये थोडा बदल होऊन आले तेव्हा त्यांना काय म्हणायचं? तद्भव शब्द. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 56. केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मित्रांनो केसाने गळा कापणे म्हणजे काय? विश्वासघात करणे. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 57. बराय या शब्दाची भावना ओळखा. मित्रांनो बराय हा शब्द काय दाखवतोय? तर आपली संमती दाखवतोय. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 संमती दर्शक. पुढे पहा प्रश्न क्रमांक 58. त्याने आता घरी जावे प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा प्रयोग कसा ओळखतो आपण? वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधतो आणि त्यानंतर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं का ते पाहतो किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं का ते पाहतो. जर या ठिकाणी दोन्हीनुसार बदलत असेल तर कर्तरी किंवा कर्मणी प्रयोग असेल, परंतु जेव्हा दोन्हीनुसार बदलत नसेल तेव्हा त्या ठिकाणी भावी प्रयोग असतो. जसं की या ठिकाणी त्याने घरी जावे, तिने घरी जावे या ठिकाणी कर्त्याचं रूप बदललं तरी क्रियापदाचं रूप बदललं का? नाही बदललं. त्याचप्रमाणे कर्माचं रूप बदलून देखील क्रियापदाचं रूप बदलणार नाहीये. म्हणजे या ठिकाणी कोणता प्रयोग असणार आहे? भावे प्रयोग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 भावे प्रयोग. पुढे पहा प्रश्न क्रमांक 59. गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीचा अर्थ. मित्रांनो गरज सरो आणि वैद्य मरो म्हणजे काय?
एखाद्याकडून आपलं काम पूर्ण झालं की आपल्याला त्याची काळजी नसणं म्हणजेच काय, आपले काम झाले की उपकार करणाऱ्याची पर्वा न करणं म्हणजे पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 60, शिक्षक मुलांना शिकवितात. या वाक्यातील कर्म ओळखून लिहा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, कर्ता कोण असतो, जो क्रिया करतो तो कर्ता, आणि कर्म कोणतं असतं, तर ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म. मग या ठिकाणी पहा, क्रिया कोणती आहे, शिकवण्याची. कोण करतंय, शिक्षक. कोणावर होते, मुलांवर. म्हणजे या ठिकाणी शिक्षक, कर्ता, मुलांना कर्म, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 मुलांना हे कर्म या वाक्यामध्ये आलेलं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 61, जो तोषवी स्वजनास सुपुत्र तीच, जे दे पतीस सुख फार कलत्र तेच, जो एकरूप सुखदुःखपणी गडितो, हा लाभ पूर्व सुकृताविन काय होतो. वरील ओळीतील वृत्त कोणते. या ठिकाणी पाहायचं आहे, वरील ओळीमध्ये पाहायचं, अक्षर मोजायची. प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहेत, तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. या ठिकाणी दुसऱ्या लाईनमध्ये 14. तिसऱ्या लाईनमध्ये पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ठीक आहे. या ठिकाणी ज्या वृत्तामध्ये प्रत्येक ओळीमध्ये 14 अक्षर असतात तर ते वृत्त कोणतं, वसंत तिलका, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच भुजंग प्रयातमध्ये प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर असतात. शार्दूल विक्रीडितमध्ये प्रत्येक चरणामध्ये 19 अक्षर असतात आणि मंदाक्रांतामध्ये प्रत्येक चरणामध्ये 17 अक्षरे असतात. ठीक आहे. मग या ठिकाणी वसंत तिलकामध्ये किती असतात, 14. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा. मित्रांनो, शुद्ध वाक्य आहे, तात्यांना हृदयविकारचा झटका आला. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पश्चाताप हा शब्द चुकलेला आहे. कसा असतो, शला च असतं. ठीक आहे. दोन्ही मिळून असतं. ठीक आहे. 2 ते दिलेला आहे, चुकलेला आहे, आणि क्लिष्ट देखील लिहायला चुकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1च बरोबर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 63, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. कृष्णाश्रित. या ठिकाणी पहा, कृष्णाश्रितचा विग्रह कसा होतो, कृष्णाला आश्रित. ठीक आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी कृष्ण या शब्दाला द्वितीयेचा ला हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी द्वितीय तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 64, प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वातील एक डॅश डॅश खेळाडू म्हणून सचिनचे नाव घेतले जाते. या ठिकाणी पहा काय असतं, अग्रगण्य खेळाडू असतं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द निवडा. मित्रांनो, तीक्ष्ण पहा कसं लिहिलेलं आहे. या ठिकाणी तला दुसरी वेलांटी पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 चुकलेला आहे. ठीक आहे, अशुद्ध आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 66, प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा. जीवाचे कान करून ऐकणे म्हणजे काय, तर पूर्ण लक्ष देऊन ऐकणे. मग याचा वाक्यात उपयोग कसा होईल, तर सर धडा शिकवत असताना सोहन जीवाचे कान करून ऐकत असतो. म्हणजे लक्षपूर्वक ऐकत असतो. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 67, आजी रामायण वाचत होती हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळात आहे. मित्रांनो, वाचत होती म्हणजे काय, तर होतीपासून भूतकाळ आणि वाचत होतीपासून वाचण्याची क्रिया सुरू होते. म्हणजेच काय, तर या ठिकाणी भूतकाळामध्ये वाचण्याची क्रिया सुरू होती म्हणजे पूर्ण झाली नव्हती. म्हणजेच काय म्हणणार आपण याला, अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 अपूर्ण भूतकाळ. यालाच काय म्हणतात, चालू भूतकाळ. प्रश्न क्रमांक 68, संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, संयोग म्हणजे काय, जुळून येणं, आणि त्याचा विरुद्धार्थी कोणता, वियोग. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, संयोगला विरुद्धार्थी वियोग. प्रश्न क्रमांक 69, शेव म्हणजे खाण्याचा पदार्थ. शेवबद्दल दुसरा अर्थ खालीलपैकी कोणता आहे. या ठिकाणी पहा, शेव म्हणजे खाण्याचा पदार्थ. त्यासोबतच मराठीमध्ये
शेव या शब्दाचा वापर साडीचा पदर म्हणून देखील केला जातो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 साडीचा पदर. या ठिकाणी शेव दाढी करणे इंग्रजीमध्ये आहे. आपल्याला मराठीचा व्याकरण सोडवायचं आहे, म्हणजे मराठीबद्दलच पाहिलं पाहिजे. ठीक आहे, शेव म्हणजे काय, खाण्याचा पदार्थ आणि साडीचा पदर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 70. भगवंतरावांच्या घरी मोठी चोरी झाली, परंतु त्यांनी आदल्याच दिवशी सर्व पैसे किंवा दागिने बँकेत ठेवले होते. त्यामुळे चोराला हाती काहीच लागले नाही. त्यामुळे चोर चरपडत राहिला. हे स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार वापरावा लागेल. आता मित्रांनो, मोकळ्या हाताने परत जाणे म्हणजे काय, हात चोळत राहणे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, चोराने हात चोळणे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 71. घेता दिवाळी देता शिमगा या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा. मित्रांनो, घेता दिवाळी देता शिमगा म्हणजे काय, घेताना बरं वाटतं परंतु देताना त्रास होतो किंवा देऊ वाटत नाही. म्हणजेच काय, घेताना आनंद होतो पण द्यायच्या वेळेस बोंबा बोंब. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 72. अनेक वचनांचे एकवचन करा. तुमची अशी घाणेरडी अक्षरे पाहून आम्हाला वाईट वाटते. या ठिकाणी पहा, तुमचीच तुझे, अशीच असे, घाणेरडीचं घाणेरडे, अक्षरेचं अक्षर, पाहून आम्हालाच मला वाईट वाटते. म्हणजे काय, तुझे असे घाणेरडे अक्षर पाहून मला वाईट वाटते. पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 73. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, बहिष्कार हा शब्द पर्याय 4 प्रमाणे लिहायचा. लक्षात ठेवा, ब हला पहिली वेलांटी आणि षटकोनाच्या शला क. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 74. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. मित्रांनो, एखादं वाक्य बोललं गेलं तर त्या वाक्यामध्ये कोणाबद्दल माहिती सांगितलेली असते, त्याला काय म्हणायचं, त्या वाक्यातील उद्देश असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 उद्देश. तर मित्रांनो, त्या वाक्यामध्ये जे क्रियापद असतं त्याला काय म्हणायचं, विधेय म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 75. दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. खिन्न. मित्रांनो, खिन्नला विरुद्धार्थी असतो प्रसन्न. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 76. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. इमारत. मित्रांनो, आपण काय म्हणतो, ती इमारत असं म्हणतो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, पर्याय 2 स्त्रीलिंग. जर आपण म्हटलो तो इमारत तर काय झालं असतं, पुल्लिंग झालं असतं. ते इमारत म्हटलं असतं तर नपुंसक लिंग झालं असतं. परंतु काय म्हणतोय आपण, ती इमारत म्हणतोय म्हणून काय होईल, स्त्रीलिंग होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 77. गटात न बसणारा पर्याय निवडा. प्रथमा द्वितीया, प्रथम पुरुष द्वितीय पुरुष. या ठिकाणी पहा, प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी संबोधन ह्या काय आहेत, विभक्ती आहेत. परंतु प्रथम पुरुष द्वितीय पुरुष काय असतात, तर ही काय असतात, सर्वनाम असतात. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 78. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. गावकऱ्यांनी दादासाहेबांची भेट घेतली. म्हणजे काय, पर्याय 3. ठीक आहे. घेतलो नाही, भेट आहे म्हणजे घेतली, आणि भेटी असेल तर घेतल्या, परंतु साहेबांच्या ऐवजी साहेबांच्या असे यायला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 79. पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे रे अचानकच बाद झाला तो. या ठिकाणी पहा, अरे रे हे केवल प्रयोगी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे, जे भावना व्यक्त करण्यासाठी वापरलं गेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 80. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जिथे राबती हात तिथे हरी. आता या ठिकाणी पहा, ज्या वाक्यामध्ये जोडीनं येणारी उभ्यान्वी अव्यय आली म्हणजे कोणती, जिथे तिथे, जो तो, जर तर, जेव्हा तेव्हा, अशा प्रकारची जोडीने येणारी उभ्यान्वी अव्यय आली तर त्या ठिकाणी कोणतं वाक्य असणार, मिश्र वाक्य असणार. म्हणजे पर्याय 2 मिश्र वाक्य हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी काय आलेलं आहे, जिथे तिथे आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 81. आंब्याच्या झाडावर रोज एक कोकिळ बसत असे. या वाक्यातील आख्यात ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आख्याताचे एकूण प्रकार किती आहेत, 7 आहेत, आणि त्याचे काळानुसार किती प्रकार पडतात, 4 पडतात. ठीक आहे. तर त्यापैकी एक काळ असतो रीती भूतकाळ. या ठिकाणी वरील वाक्य आहे ते कशामध्ये आहे, रीती भूतकाळामध्ये आहे. त्यामुळे काय म्हणायचं, जेव्हा एखादं वाक्य रीती भूतकाळामध्ये असेल तर तेव्हा त्या ठिकाणी ई आख्यात असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 ई आख्यात.
काय पाहायचं आहे, काळानुसारचे 4 आख्यात कोणते कोणते. समजा वर्तमान काळ आहे तर काय असणार, प्रथम ताख्यात. समजा भूतकाळ आहे तर काय असणार, लाख्यात. समजा रीती भूतकाळ आहे तर काय, ई आख्यात. आणि समजा भविष्यकाळ आहे तर ई लाख्यात. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 82. त्याचा हा किस्सा ऐकून तू खूप हसशील. आख्यात ओळखा. आता या ठिकाणी पहा हसशील भविष्यकाळ आणि भविष्यकाळ असेल तर काय, ई लाख्यात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आता या ठिकाणी पहा ई आख्यात रीती भूतकाळ, उ आख्यात आज्ञार्थी वाक्य असेल तर उ आख्यात आणि भूतकाळ असेल तर लाख्यात. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण थोडक्यात आख्यात विकार पाहूया. 7 आहेत. काळानुसार 4 आणि अर्थानुसार 3. ठीक आहे. असे एकूण 7. मग काळानुसार 4 कोणते, वर्तमान काळासाठी प्रथम ताख्यात, भूतकाळासाठी लाख्यात, रीती भूतकाळासाठी ई आख्यात आणि भविष्यकाळासाठी ई लाख्यात. असे काळासाठी 4 आख्यात विकार. आणि अर्थानुसार 3 असतात कोणते, आज्ञार्थी वाक्य असेल तर उ आख्यात. ठीक आहे. विद्यार्थी वाक्य असेल तर वाक्यात आणि संकेतार्थी वाक्य असेल तर द्वितीय ताख्यात. असे एकूण 7 आख्यात विकार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 83. पुढील वाक्यामधील विशेषण ओळखा. अंथरलेला लाल गालिचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू. या ठिकाणी पहा गालिचासाठी लाल आणि अंथरलेला ही 2 विशेषण आहेत. त्यासोबतच सुंदर हे विधी विशेषण देखील आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 3 विशेषणं आहेत, अंथरलेला, लाल आणि सुंदर. यापैकी कोणता शब्द पर्यायामध्ये आलेला आहे, तर अंथरलेला म्हणजे पर्याय 1 अंथरलेला हे विशेषण या वाक्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 84. पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीमध्ये कुडकुडत होते. आता या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह आलेलं आहे, तर शेवटी एक पूर्णविराम आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 पूर्णविराम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85. योग्य पर्यायाची निवड करा. मी उद्या तुझ्याबरोबर. आता या ठिकाणी उद्या आहे म्हणजे काय, भविष्यकाळ. आणि त्यासाठी काय असणार आहे मग, येईन. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. मी आहे म्हणून येईन. ठीक आहे. तू असेल तर येशील. ठीक आहे. आणि ते असेल तर येतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 86. क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. डॅश डॅश पैसे लपवले. तो पैसे लपवले, ती पैसे लपवले, त्याला पैसे लपवले नाही. तर काय असतं, त्याने पैसे लपवले. पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 87. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. सुधाची नणंद आज आली. आता या ठिकाणी पहा नणंद हा शब्द काय असतो, नणंद म्हणजे काय, तर एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याची, पतीची जी बहीण असते तिला काय म्हणायचं, नणंद म्हणायचं. म्हणजे काय या ठिकाणी नणंद काय स्त्रीलिंगी आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 88. योग्य शब्द वापरा. माझ्या घराजवळ टिंबटिंब आहे. मित्रांनो घराजवळ बागे आहे, बागेला आहे किंवा बागा आहे असं असतं का, बागा आहेत असं असतं. मग या ठिकाणी काय, माझ्या घराजवळ बाग आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 89. खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विषम जोडी कोणती. मित्र सखा समानार्थी, भुंगा आली समानार्थी, दारा पत्नी समानार्थी, परंतु तलाव सारंग समानार्थी नाहीत, संबंधच नाही. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तलाव लहान असतो परंतु सारंग म्हणजे समुद्र मोठा असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 90. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागवला. या ठिकाणी पहा मी काहीही चूक केली नव्हती आणि तो माझ्यावर रागवला ही 2 प्रधान वाक्य आहेत, महत्त्वाची वाक्य आहेत. ही दोन्ही पण या उभयान्वी अव्ययानं जोडले गेलेले आहेत. आणि पण हे कोणत्या प्रकारचं आहे, तर न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहे. आणि तो कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे, तर ते प्रधानत्वबोधक उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे. आणि आपण काय पाहिलं होतं, जर 2 प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली तर तयार होणारं वाक्य संयुक्त वाक्य असेल. आणि गौणत्वबोधक उभयान्वी अव्ययानं जोडली गेली तर मिश्र वाक्य असेल. आणि या ठिकाणी पण हे प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय असल्यामुळे या ठिकाणी संयुक्त वाक्य आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे.
तर मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी फार समजत नसेल किंवा समजण्यास अवघड जात असेल तर त्यासाठी आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज सराव करता यावा म्हणून A to Z मराठी व्याकरण नावाची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करत आहोत। तर जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तर ती सिरीज तुम्ही नक्की पहा। ती सिरीज आपल्या चॅनलवर पिन केलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल। पुढे पहा प्रश्न क्रमांक 91, जोड शब्द नसलेला शब्द ओळखा। या ठिकाणी पहा जोड शब्द काय असतात। समजा एकाच अर्थाचे किंवा विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र आले तर काय होणार, तयार होणारा शब्द जोड शब्द असणार। ठीक आहे, मग या ठिकाणी धनधान्य जोड शब्द, धरपकड जोड शब्द, धागादोरा जोड शब्द, परंतु पूर्वनियोजित काय आहे, हा उपसर्ग साधित शब्द आहे, म्हणजे या ठिकाणी हा जोड शब्द नाही। ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 92, पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा। हवा सर्वत्र असते। मित्रांनो, या ठिकाणी पहा सर्वत्र हे काय दाखवतंय, तर हवा असणारं ठिकाण दाखवतंय, स्थल दाखवतंय। आणि आपण काय पाहिलं होतं, वाक्यातील जो शब्द क्रिया कोठे झाली, कधी झाली, कशी झाली याबद्दल माहिती देतो त्याला काय म्हणतो आपण, क्रिया विशेषण अव्यय। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, सर्वत्र काय असणार आहे, ठिकाण दाखवते म्हणून क्रिया विशेषण अव्यय आहे। पर्याय 1 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 93, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। तू रेनकोट घेऊन जा कारण पाऊस पडेल असं वाटत आहे। या ठिकाणी पहा तू रेनकोट घेऊन जा कारण पाऊस पडेल असं वाटत आहे। या ठिकाणी पहा जर पहिलं वाक्य किंवा पहिली क्रिया करण्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलं असेल तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं, म्हणजे पर्याय 2 मिश्र वाक्य आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 94, दिलेल्या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा। ओली, मित्रांनो भेळ ओली असते, त्याचबरोबर भेळ कशी असते, सुकी देखील असते। ओलीला विरुद्धार्थी सुकी, पर्याय 4 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 95, योग्य रूपाचा पर्याय निवडून गाळलेल्या जागी भरा। हे काम अवघड नाही डॅश डॅश येईल। आता मित्रांनो काय म्हणतो, हे काय लय अवघड नाही, करत करत येईल, म्हणजे काय, करता करता येईल। पर्याय 3 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 96, पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा। या ठिकाणी पहा आमच्या शाळेनो चूक, आमच्या शाळेचा चूक, आमच्या शाळेचे चूक, काय असणार आहे, आमच्या शाळेला 25 वर्षे पूर्ण झाली। पर्याय 4 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 97, पुढील वाक्यामधील विशेषण ओळखा। या पुस्तकातले निदान 100 पानं तरी मी एका बैठकीत वाचून काढली आहेत। या ठिकाणी पहा विशेषण कोणते कोणती, पुस्तक या नामासाठी या हे सार्वनामिक विशेषण आलं। ठीक आहे, 100 हे संख्यावाचक विशेषण आलं आणि बैठक या नामासाठी एका हे संख्यावाचक विशेषण आलं। मग या ठिकाणी पहा या तिन्हीपैकी कोणता पर्यायामध्ये आलेला आहे, तर एका, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2 एका हे विशेषण या वाक्यामध्ये आहे। विशेषण एकूण किती आहेत या वाक्यामध्ये, 3, या 100 आणि एका। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 98, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा। खूप वेळ लागला इथे यायला। या ठिकाणी पहा वेळ लागला, ठीक आहे, लागली म्हटलं असलं तर स्त्रीलिंगी आणि लागला म्हटलं की पुल्लिंगी, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी वेळ हा शब्द पुल्लिंगी स्वरूपामध्ये आलेला आहे। पर्याय 1। प्रश्न क्रमांक 99, योग्य पर्याय निवडून जोडी लावा। या ठिकाणी पहा कोणती गल्ली, कोणती वाट, कोणते देऊळ आणि कोणता गाव, म्हणजे पर्याय 2 कोणता गाव। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 100, पुढील वाक्यामध्ये योग्य ते अव्यय घाला। नकटे व्हावे डॅश डॅश धाकटे होऊ नये। आता या ठिकाणी पहा नकटे व्हावे परंतु किंवा पण धाकटे होऊ नये, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 आपलं उत्तर आहे। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हे होते तलाठी भरतीच्या अनुषंगाने TCSच्या पॅटर्नवर आधारित 100 सराव प्रश्न। तर मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील, प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा। त्यासोबतच या व्हिडिओमध्ये किंवा प्रश्नांमध्ये काय सुधारणा करायला हवी याबद्दलचे आपले अभिप्राय कमेंटमध्ये सांगा। तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी तलाठी भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा। तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून
सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा। भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।